गेल्या 43 दिवसांपासून अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा राज्यव्यापी संप सुरू आहे। दररोज वेगवेगळे आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न अंगणवाडी कर्मचारी करतात। आज वर्ध्याच्या जिल्हा परिषद कार्यालयासमोर अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी टोपली घेऊन आंदोलन केलंय। आमची रिकामी झालेली टोपली आमच्या मागण्या मान्य करून टोपलीत भरून द्यावी अशी विनंती करण्यात आली आहे। 4 डिसेंबर पासून संप सुरू झाला आहे कृती समितीच्या वतीने आणि तो आज त्या संपाला 43 दिवस झाले तरी शासनाने म्हणजे ठोस निर्णय दिलेला नाही आणि आमच्या मागण्यांवर विचार अजूनपर्यंत केलेला नाही। शासनाने काही दखल घेतलेली नाही आमच्या आंदोलनाची। आम्ही वारंवार सांगत आहोत 4 डिसेंबर पासून आमची अनेक आंदोलनं झाली। आमचा 4 डिसेंबरला मोठा मोर्चा झाला आयटक आणि सीटू तर मोठा मोर्चा घेतला। त्याच्यानंतर आम्ही विभागीय 2 मोर्चे घेतले, एक घेतला हिंगणघाटला, एक घेतला आर्वीला आणि त्याच्यानंतर आम्ही थाईनाद आंदोलन केलं। त्यानंतर आम्ही जेलभरो आंदोलन केलं आणि चटणी भाकर आंदोलन केलं। अशा विविध आंदोलन करून आणि काल आम्ही शासनाला तिळगुळ देऊन सुद्धा आम्ही आंदोलन केलं। तर अशा विविध आंदोलन आम्ही केले। एवढे आंदोलन करून म्हणजे आमचा काही निर्णय घेतलेला नाही अजूनपर्यंत। आमची हेच मागणी होती विविध आंदोलन त्यांच्यापर्यंत पोहोचावे, शासनाचा आम्ही किती निषेध करावा आणि ह्या आमच्या आज आम्ही दौडी आंदोलन ठेवलेलं आहे की आम्ही सर्व गरीब लोक आहोत। अंगणवाडी सेविका, मदतनीस, पूर्ण मिनी अंगणवाडी सेविका आम्ही सर्व गरीब आहोत। तुम्ही घेताना जेव्हा तुम्हाला या योजनेमध्ये कामगार लागत होते, महिला लागत होत्या, तेव्हा तुम्ही घटस्फोटित घेतल्या, विधवा घेतल्या, परित्यक्त्या घेतल्या आणि 10,000 रुपये सेविकेला आणि 5,000 रुपये मदतनीसला देऊन तुटपुंज मानधन देऊन तुम्ही आमची भूक भागवता। खरं सांगा, महागाई एवढी गगनाला भिडलेली आहे। 5,000 मध्ये काय होते आमचं? 5,000 मध्ये कसं आपलं कुटुंब चालवीन? मदतनीस आमची कशी चालवत असेल? कारण की 200 रुपये रोज सुद्धा तुम्ही अजूनपर्यंत केला नाही। कामावर जाणाऱ्या शेतकरी महिलांना सुद्धा 200 रुपये रोज मिळतो आणि आम्ही एवढे अंगणवाडीच्या मुलांना घडवत असून सुद्धा तुम्ही आमच्यावर किती नाराज आहे। अंगणवाडीच्या बाबतीत जर सांगितलं तर साऱ्या दुनियाभराच्या योजना आमच्याकडून राबवून घेतात। सर्वे पासून तर 11 रजिस्टर भरावे लागतात। माता सभा घ्या, सर्वे पासून आणि विविध कोणताही सर्वे असो या शासनाच्या मी शासनाला आज जे आमचं दौडी आंदोलन आहे आज आम्ही सरकारला हे सुचवत आहोत की आमच्या टोपल्या रिकाम्या आहे, आमच्या पोटाला भूक लागलेली आहे, आमच्या टोपलीमध्ये आमच्या दौडीमध्ये भाकरी नाही, आमच्या मुलांना त्रास होत आहे त्याचा, तर आमची मुलं याला उपासमारीला बळी पडत आहे हे आम्ही शासनाला सांगत आहोत।